कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ही नौका लोकांसाठी खुली होणार आहे। यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव पुरुळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली। अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे। नौकेचे स्थलांतर कारवार बंदरातून करण्यात येणार असून पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल। 5 वर्ष मराठ्यांच्या राजसत्तेत असलेला आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला किल्ले विजयदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमाराचं मुख्य केंद्र। किल्ले विजयदुर्ग म्हणजे दुर्गप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी असणारी एक मोठी पर्वणीच आहे। दरवर्षी लाखो पर्यटक इथे येत असतात। याच्यात आणखी एक पर्यटकांसाठी विशेष एक भर पडते, ती म्हणजे INS गुलदार या युद्धनौकेची। ही युद्धनौका नेव्हीमधून आता रिटायर झालेली आहे आणि ही कारवारच्या युद्धतळावरती आहे। आणि हे सांगण्याचं मुख्य कारण असं की याच्यासाठी विशेष प्रयत्न केलेत ते बंदर आणि मत्स्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांनी। त्यांच्या प्रयत्नातून आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या आम्ही सर्व सदस्यांनी म्हणजे प्रसाद देवधर आमचे अध्यक्ष असतील, बाळा कदम, शरद डोंगरे, सौ शुभा कदम आणि इतर ग्रामस्थ या लोकांनी नितेश साहेबांची आम्ही अलीकडेच भेट घेतली होती। आणि कारवारच्या ठिकाणी ही असलेली आता युद्धनौका विजयदुर्ग बंदरात येण्यासाठी आज एका दैनिकामध्ये MTDC कडून एक टेंडर प्रसिद्ध झालेला आहे। आणि यासाठी हे आता ही युद्धनौका जी आहे तर ती विजयदुर्ग बंदरात येणार हे सुनिश्चित झालेलं आहे। आणि त्यामुळे पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना आणखी एक मोठी संधी या निमित्ताने उभी राहणार आहे, उपलब्ध होणार आहे। आणि याच्यामुळे तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचं, विजयदुर्गवासियांचं एक अर्थार्जन आहे। कारण जेवढे पर्यटक अधिक येतील तेवढी होम हॉस्पिटॅलिटी किंवा इतर पर्यटनाच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याही फुलत जातील, फोफावत जातील।